थांब बाळा, हा ब्रह्मांड नायकाचा आदेश आहे. शेवटपर्यंत ऐक, जेणेकरून तुला चांगलंच होणार आहे आणि तुझं चांगलंच मी करणार आहे. म्हणूनच तर मी तुला ठरवून तुझ्या मागे मागे आणि तुझ्या बरोबर चालण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत आहे. तुझ्या मागे जर मी चालत राहिला तर तुझं रक्षण तर मी करणारच, पण तुझ्या सोबत जर मी राहिलो तर तुझं भरपूर रक्षण मी करणार आहे. कारण तू जो ब्रह्मांड नायकाचा हात धरला आहेस तो मी कधीच सुटू देणार आहे, कधीच सुटू देणार नाही. कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास मी तुझा कधीच डगमगू देणार नाही. कारण की ज्याने माझ्यावर विश्वास केला त्याचा विश्वासघात करत नाही मी. कारण माझा जो भक्त मनोभावे सेवा करतो आणि त्याला यशाची पायरी चढवताना त्याला उंच थरावर न्यायचं असतं आणि उंच शिखरावर पोहोचून त्याला आनंदाचे क्षण मला द्यायचे असतात. कारण तू काळजी करतोस म्हणून मी सुद्धा तुझी काळजी करतोस. तू रडत बसतो तेव्हा मी तुझे आसू पुसत असतो आणि तुझे ज्या मनातल्या कडवट भावना असतात त्या सुद्धा मी सारत असतो. तुझ्यावर जे अन्याय होतात ते सुद्धा मला ठाऊक आहे. कारण मला सगळं समजतं की तुझ्यावर जे अन्याय होत आहेत ते अन्याय मी दूर करणारच आहे. कारण तुझ्यावर जे अन्याय होणार होते ते आता भरपूर झालेत. आता तुला सुख मिळेल, तुला संपत्ती मिळेल, तुझे योगायोग मीच ठरवेल आणि सर्व भविष्यात चांगलं काय करायचं ते सुद्धा मीच ठरवेल. तू चिंता करू नकोस, तू घाबरू नकोस आणि तू ह्या संकटांना कधीही भिवू नकोस. कारण की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द तू लगेच मनात आण आणि नामस्मरण कर. नामस्मरण करताना तू वेळ बघू नको, तू घड्याळ बघू नको, तू उठता बसता नामस्मरण करत राहा. तू त्या माळा मोजत बसू नको. तुला शक्य असेल तितकं नामस्मरण करत राहा. अरे किती वेळ लागतो असं नामस्मरण करण्यात. जितका वेळ तू नामस्मरणात घालवशील ना तितके तुझे दुःख दूर होतील आणि तुझे संकट सुद्धा दूर होतील. तर ह्या वेड्या वाकड्या लोकांकडे दुर्लक्ष कर आणि तू नामस्मरणात असा मग्न हो की तुला फक्त मीच दिसायला हवा, दुसरं कोणीच नको. नामस्मरण ही अशी शक्ती आहे की जेणेकरून हा प्रपंच सुद्धा आपल्याला सोडावा लागला ना तरीही चालेल आणि नामस्मरण करत राहण्यातच आपल्याला आनंद मिळवायचा असतो. तू एवढं लक्षात ठेव, तुझा करता करिता तुझ्या समोर बसलेला आहे आणि तू घाबरून जाऊ नकोस. तू फक्त माझ्या सेवेत लीन राहा. बाकी सर्व मी ठरवेल. तुला सुखात आनंदात कसं ठेवायचं ते सुद्धा मी ठरवेल आणि तुला सुखातच ठेवण्याचा हा जो माझा ध्यास आहे तो मी पूर्ण करेल आणि सदैव मी तुझ्या पाठीशी राहील. भिवू नकोस, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. चल उठ, आसूपूस आणि सत्य मार्गावर चाल आणि सेवा कर. सेवेकरी जोड, सेवा करत राहा. देव आहेत, देव राहतील आणि देव राहणारच हा निश्चय कर आणि पुढे